विधानसभा निवडणुकीसाठी आज झालेले मतदान चुरशीने होऊन हातकणंगले तालुक्यात एकूण 68% मतदान पार पडले। विधानसभा निवडणुकीसाठी आज हातकणंगले मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होऊन मतदान देखील अत्यंत चुरशीने झाले। दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर मात्र या टक्केवारीत जोमाने वाढ होताना दिसत होती। सायंकाळी 5 नंतर सर्वच मतदान केंद्रावर गर्दी होऊन मतदार मतदान करत होते। तसेच कार्यकर्ते देखील आपापल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रयत्न करताना दिसत होते। जिल्ह्यामध्ये एकूण 10 मतदारसंघात मतदान टक्केवारी वाढीसाठी विविध संकल्पना घेऊन 143 थॅमॅटिक मतदान केंद्राची निर्मिती नियंत्रण अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या नियंत्रणात करण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील इंगळीमध्ये पर्यावरण रक्षण या मुद्द्यावर विविध डिजिटल फलक उभारून मंडप घालून दारात आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती। तसेच चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या होपरीमध्ये मतदान बूथ बाहेर चांदीच्या दागिन्यांची डिजिटल फलक आकर्षक रांगोळी घालून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणून प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। हातकणंगले विधानसभा मतदारसंघामधील हुपरी येथे चुरशीने 66.10% इतकं मतदान झालं। सकाळपासून लोकांचे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या, परंतु दुपारी थोडं संत गतीनं सुरू असणारा मतदार पुन्हा दुपारी 4 नंतर लोकांनी मतदान केंद्रावर रांगा लावून उच्चांकी पद्धतीनं मतदान करण्याचा प्रयत्न केला। मतदान केंद्राला परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार डॉ. सुजित मिंचेकर यांनी भेट देऊन सुरू असलेल्या मतदानाची पाहणी केली। झालेल्या मतदानामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचे भविष्य बंद झालं असून शनिवारी या झालेल्या मतदानाचा फायदा कोणाला झाला याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे।